श्री गजानन महाराजांप्रमाणे श्रीगोपालदास महंत कोठे जन्मले, कोठून आले याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. त्यांच्याबद्दल ही काही माहिती कोठेच सापडत नाही. नाशिक येथे गोदावरीच्या काठावरील भाटे यांच्या धर्मशाळेच्या मागे अळवाची मोठी खाच होती. त्या खाचेतील चिखलात गोपालदास रात्रंदिवस पडलेले असत. त्यावेळेस लोकांना हे श्रेष्ठ योगी आहेत ही कल्पना नव्हती. तरी पण लोक त्यांना चिखलातून बाहेर काढीत असत, परंतु ते परत चिखलात जाऊन पडत राहत. असा प्रकार खूप दिवस चालला होता. ते काही खात पीत नसत व त्यांचा कोणत्याही प्रकारे कोणास त्रास नसे. त्यांना देहभान नव्हते व चिखलात पडलेले असतं. कधी त्यांच्या अंगाभोवती सर्पवेटोळे घालून बसलेले असत. यामुळे लोक घाबरून त्यांच्याजवळ जात नसत. असे 3 वर्षे ते चिखलात होऊन होते. त्यांचे श्रेष्ठत्व व हे सामान्य माणसांचे काम नाही हे लोकांना कळायला लागले होते. शेवटी नांदगावकर, दत्तोपंत चाफेकर व इतर काही लोकांनी त्यांना तेथून काढून काळाराम मंदिरात आणायचा निश्चय केला. ठरल्याप्रमाणे सर्वांनी त्यांना त्या चिखलातून बाहेर काढले. गोदावरीच्या पाण्याने त्यांना स्नान घातले व काळाराम मंदिरातील ओवरीत आणले. ते तेथे जे उभे राहिले ते तब्बल 1.5 वर्षे तसेच उभे राहिले. भागचंद त्यांना नैवेद्य आणून देत पण त्याचा काही उपयोग होत नसे, कारण ते काही खात पीत नसत. एवढेच काय, पण त्याकडे बघत पण नसत. कोणी तोंडात घास घातल्यास ते तो थुंकून टाकत किंवा थोडासाच खात. 1.5 वर्षानंतर त्यांनी मंदिराच्या ओवरीतच बैठक मारली व धुनी ठेवली. ऐकिले भक्तांचे वचन आय गोपाळे केले आसन आय. पेटविले धुनी साधन आय निज सन्मुख आय. सदा राहे अफाट वृत्ती आय दिगंबर नग्नमूर्ती आय. परी कोणाही कष्ट आय न देती योगेश्वर आय. सर्व तेथेच करती विधी आय परी न सुटे दुर्गंधी आय. जे स्वयंची असे सुगंधी आय तेथे घण केवी येई आय. गोपाळदासांचे इष्ट दैवत नृसिंह होते व ते सतत ह्याच नावाचा मंत्रोच्चार करीत असत. त्यामुळे लोक त्यांना नरसिंह महाराज म्हणीत. ह्या नावानेच ते नाशिकमध्ये ओळखले जातात. त्यांच्या ध्यान देवतेचे अधिष्ठान ते जेथे बसत असत तेथील खांबातच त्यांनी निश्चित केले होते व ते त्या खांबास कोणास स्पर्श पण करून देत नसत. ह्यांना एक सवय होती ती म्हणजे गांजा ओढण्याची, पण हे व्यसन नव्हते व ते त्याच्या अधीन नव्हते. याबद्दल ते म्हणत, येतो माप मापना हई. नंतर ते थोडे थोडे बोलू लागले. पण ते बोलणे सर्वांसाठी नसून ठराविक भक्तांसाठी असे. विशेष व्यक्तींशी ते रात्री 12चे पुढे वेदांत, धर्म इत्यादी विषयांवर चर्चा करत, तेव्हा त्यांचे ज्ञानाची लोकांस कल्पना येई. श्री माधवनाथ महाराज, श्री रामानंद बिडकर महाराज व साई चरित्र इत्यादी संतांच्या चरित्रात गोपाळदासांचा उल्लेख आहे. तसेच गजानन विजय ग्रंथात पण ह्यांचा उल्लेख आहे. श्री साई चरित्रात 33व्या अध्यायात अशी गोष्ट आहे की कर्णिक नावाचा डहाणू येथील एक भक्त गुरुपौर्णिमा सन 1917 रोजी शिर्डीस गेला. श्री साई बाबांचे दर्शन घेऊन तो बाहेर पडला. तेव्हा त्याचे मनात आले की आणखीन 1 रुपया बाबांस अर्पण करावा. तो न करता तो भक्त आपल्या घरी डहाणू येथे जाताना नाशिकला काळाराम मंदिरात गेला व गोपालदास महाराजांचे दर्शन घेताच महाराज म्हणाले, माझा राहिलेला रुपया दे. असा रीतीने श्री साई बाबांनी तो रुपया घेऊन भक्ताची इच्छा पूर्ण केली. यावरून हे कळते की सर्व संतांचा आपापसात कसा संवाद होता. वाटले आणि 1 रुपया आय वरती जाऊन बाबांशी द्यावा आय. तोच तो विचार लागला, त्यागावा आय रुपया ठेवावा तैसाच आय. ज्या गृहस्थी आज्ञा देवविली आय त्यानेच वरून खून केली आय. आता एकदा आज्ञा जाहली आय पुढील पाऊली मार्गक्रमा आय. विश्वास ठेवून या सांकेती आय कर्णिक तैसेची पुढे निघती आय. उतरते झाले नाशिकवरती आय मित्रसामवेती मार्गात आय. काळ्यारामाचे देवळात आय कर्णिक जाती दर्शनास आय. नरसिंग महाराज संत आय दर्शन अवचित झाले आय. भक्तपरिवार असता भोवती आय महाराज अकस्मात उठती आय. कर्णिकांस मणिबंधी धरिती आय रुपया म्हणती दे माझा आय. साई चरित्र अध्याय 33 पुढील भागात.